नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज. तामिळनाडूच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली आहे. तळमेळगाव वेत्री कळघम अर्थात TVK सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकत मोठा राजकीय विजय मिळवला आहे. विधानसभेत झालेल्या मतदानात सरकारच्या बाजूने 144 आमदारांनी मतदान केले तर विरोधात 22 मते पडली. 5 सदस्य तटस्थ राहिले तर 60 सदस्य मतदान प्रक्रियेत सहभागी झाले नाहीत. विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री यांनी जनतेला संबोधित करत विरोधी पक्ष द्रमुकवर जोरदार टीका केली. तसेच आपल्या सरकारला जनतेचा मोठा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री निवडणूक आयोगाच्या आकडेवारीचा उल्लेख करत सांगितले की TVKला जवळपास 35% मते मिळाली तर द्रमुकला स्वतंत्रपणे केवळ 24% मतांवर समाधान मानावं लागले. यावेळी सरकारने धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय आणि जनकल्याणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेस, डावे पक्ष आणि इतर मित्रपक्षांनी सरकारला दिलेल्या पाठिंब्याचाही उल्लेख करण्यात आला. द्रमुककडून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की आमचे सरकार जनतेसाठी काम करणार आहे. विरोधकांच्या आरोपाकडे आम्ही लक्ष देणार नाही. तामिळनाडूच्या राजकारणात या विश्वासदर्शक ठरावामुळे पुढील काळात मोठे राजकीय बदल पाहायला मिळू शकतात. तुमचे मत काय? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत होता राजर्षी न्यूज. धन्यवाद. जय भीम, जय भारत.